अजिंक्य भातंब्रेकर, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। महत्त्वाच्या बातमीनं बुलेटिनची सुरुवात करूया। नवी दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक होतीये। विरोधी पक्षांच्या बैठकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसची ही बैठक पार पडतीये। शरद पवार यांच्या निवासस्थानी या बैठकीला सुरुवात झालेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांसोबत शरद पवार यांची ही बैठक सुरू आहे। याच बद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। प्रशांत, विरोधी पक्षांच्या बैठकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची बैठक सध्या सुरू असल्याचं समजतंय, काय सांगता येईल त्याबद्दल? बरोबर अजिंक्य, मी जिथे उभा आहे हे 6 जनपद निवासस्थान आहे, इथेच बैठक सुरू आहे। या बैठकीमध्ये जर बघितलं आपण तर सुप्रिया सुळे आहेत, प्रफुल्ल पटेल आहेत, त्यानंतर सुनील तटकरे आहेत। हे सर्व नेते जे राष्ट्रीय पदाधिकारी ते इथे उपस्थित आहेत। आणि महत्त्वाचं म्हणजे समोर जो हॉल दिसतोय त्या हॉलच्या आतमध्ये बैठक सुरू असल्याची माहिती प्राप्त झालेली आहे। ज्या पद्धतीने माहिती आली आहे की एकतर केरळ काँग्रेसच्या संदर्भात जे सत्ताधारी पक्ष आहे केरळमध्ये LDF, त्यामध्ये NCPची ही सत्ता सहभागी आहे, त्या संदर्भात देखील या बैठकीत चर्चा होणार आहे। सोबतच सायंकाळी 4 वाजता जी ऑपोजिशन पक्षाची बैठक होणार आहे त्या बैठकीमध्ये देखील या संदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे। शरद पवार यांची आणि प्रशांत किशोरची जी बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये काय सारासार माहिती पुढे आलेली आहे, या संदर्भातले ब्रीफिंग राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांना खुद्द शरद पवार करणार असल्याची माहिती पुढे आलेली आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे सायंकाळी 4 वाजता जी बैठक होणार त्यामध्ये NCPची काय भूमिका असावी या संदर्भात देखील या बैठकीत चर्चा होईल अशी माहिती पुढे आलेली आहे। साधारणतः 1 तास झालेला आहे या बैठकीला सुरुवात होऊन, आणि या बैठकीमध्ये च्या माध्यमातून कुठेतरी एक प्रकारे NCPची एक राष्ट्रीय भूमिका कशी तयार करण्यात येईल या संदर्भात या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। बिलकुल प्रशांत, आणि सातत्यानं तिसऱ्या आघाडीच्या बद्दल बोललं जात आहे, त्याची चर्चा सुरू आहे। विरोधी पक्षांची जी बैठक होणार आहे या बैठकीआधी राष्ट्रवादी काँग्रेसची ही बैठक होतीये। या मुद्द्याचा देखील या बैठकीमध्ये चर्चेत समावेश असू शकेल का? शक्यता नेमकी काय होतीये? सध्याच्या त्याबद्दलच्या राजकीय घडामोडी दिल्लीमध्ये कशा पद्धतीनं घडताना दिसत आहेत? महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं ज्या पद्धतीनं माहिती पुढे येते की सायंकाळी 4 वाजता जी बैठक होणार आहे त्या बैठकीमध्ये एकतर सर्व विरोधी पक्षांना एकत्र करण्याचा प्रयत्न होतोय। राष्ट्रमंच नावाची जी संघटना आहे त्या संघटनेच्या माध्यमातून जो यशवंत सिन्हा त्याचे संयोजक आहे, शुद्ध यशवंत सिन्हा हे TMCचे उपाध्यक्ष देखील आहे। त्यामुळे या 4 वाजताच्या बैठकीमध्ये कशा पद्धतीनं विरोधी पक्षाची भूमिका असावी आणि सोबतच त्यातून तिसरा मोर्चा कसा समावेश करता येईल। आपल्याला माहित असेल की 2022 मध्ये उत्तर प्रदेशची निवडणूक आहे, विधानसभेची निवडणूक आहे, त्यामध्ये देखील विरोधी पक्षांची भूमिका कशी असावी या संदर्भात विस्ताराने चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती या बैठकीला महत्त्व प्राप्त झालेलं आहे, कारण की सायंकाळी 4 वाजता ही अत्यंत महत्त्वाची बैठक होणार आहे। या बैठकीत संजय सिंग सहभागी होणार होते, पण आता त्यांच्या जागेवर गुप्ता जे खासदार आहे आम आदमी पक्षाचे ते सहभागी होणार आहे। त्यानंतर फारुख अब्दुल्ला सहभागी होणार नाही, कारण की त्यांची काश्मीरमध्ये म्हणजे जम्मूमध्ये आणि सोबतच श्रीनगर त्यांची एक अत्यंत महत्त्वाची बैठक आहे। अशा सगळ्या महत्त्वाच्या बैठकी असल्यामुळे आणि मनोज झा देखील जे RJDचे नेते आहेत त्यांच्याऐवजी दुसरे नेते येतील। समाजवादी पक्षाचे घनश्याम तिवारी जे नेते आहेत ते येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। RJDचे प्रमुख जे आहेत तेजस्वी यादव यांना देखील बोलवण्यात आलं होतं, पण त्यांच्या जागेवर दुसरा एक नेता येईल अशा प्रकारची शक्यता व्यक्त केली जात आहे। पण अतिशय साधारणतः 15 पेक्षा जास्त राजकीय पक्षांना बोलवण्यात आलेलं आहे, त्यामुळे कुठेतरी या बैठकीला महत्त्व प्राप्त झालं आहे। अजिंक्य, बिलकुल प्रशांत, असेच आमच्या सोबत रहा। याच संदर्भातली आणखीन एक बातमी आपण प्रेक्षकांना सांगूया, ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आज दिल्लीमध्ये विरोधी पक्षांची एक महत्त्वाची बैठक होतीये। या बैठकीसाठी 15 विरोधी पक्षांचे नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे। समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी, तृणमूल काँग्रेस, RJD, राष्ट्रवादी काँग्रेस, आम आदमी पार्टी यासह आणखी विरोधी पक्ष जे आहेत त्यांच्या नेत्यांना या बैठकीचं निमंत्रण दिलं गेलेलं आहे। केंद्रातील मोदी सरकार विरोधात बिगर भाजप आणि बिगर काँग्रेस पक्षांची आघाडी स्थापन करण्याबाबत गांभीर्यानं चर्चा सुरू झालेली असून दिल्लीतल्या पवार आणि किशोर यांच्या भेटीनंतर या चर्चेला बळ देखील मिळतंय। यशवंत सिन्हा यांच्या राष्ट्रमंच या बिगर राजकीय संस्थेनं ही बैठक आयोजित केली आहे। देशातली सध्याची राजकीय परिस्थिती, जनतेला भेडसावणारे प्रश्न आणि केंद्र सरकारची वादग्रस्त धोरणं या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा केली जाणार असली तरी संभाव्य बिगर भाजप महाआघाडीच्या पर्यायाची चाचपणी हाच या बैठकीचा प्रमुख हेतू असल्याचं देखील बोललं जात आहे। पुन्हा एकदा प्रशांत यांच्याकडे आपण जाऊया। प्रशांत, दुपारी ही बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीला 15 विरोधी पक्ष
उपस्थित राहणार असल्याचं समजतंय, त्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याचं समजतंय। मात्र काँग्रेसचा प्रतिनिधी या बैठकीला नसेल असं राहुल गांधी यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद जी घेतली त्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे हा जर तिसरा आघाडीचा पर्याय समोर आला तर हा बिगर भाजप आणि बिगर काँग्रेस असा देखील आहे की काय, अशी देखील आता चर्चा सुरू आहे। प्रशांत, या सगळ्याबद्दल सविस्तर काय सांगताय? बरोबर आहे, बिगर काँग्रेस बिगर शिवसेना। आपल्याला माहित असेल की महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आहे। आजच्या बैठकीमध्ये शिवसेना नाही आहे आणि आजच्या बैठकीमध्ये काँग्रेस देखील नाही आहे। राहुल गांधींनी स्पष्टीकरण दिलेलं आहे की काँग्रेसचा कुठलाही नेता इथे येणार नाही। आपल्याला माहित असेल की G23 ज्यामध्ये कपिल सिब्बल होते, विवेक तन्खा होते, यासारखे जे नेते आहेत, यांना या बैठकीचं आमंत्रण देण्यात आलं होतं, पण या बैठकीमध्ये साधारणतः त्यांनी येण्यास नकार दिलेला आहे। म्हणजे काँग्रेसच्या वतीने कोणी सहभागी होणार आहे? शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठक होते, पण शिवसेना देखील या बैठकीला नसणार का, याच्यावर एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। कारण की महाविकास आघाडी सरकार जे भारतीय जनता पक्षाच्या विरोधातलं सरकार आहे महाराष्ट्रामध्ये, त्यामध्ये हे 3 पक्ष सहभागी आहे, पण जी महत्त्वाची बैठक विरोधी पक्षांची होते त्यात शिवसेना उपस्थित नाही। त्यामुळे या संदर्भात देखील चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली। या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे महत्त्वाचं आहे की सायंकाळी 4 वाजता जी बैठक होणार आहे त्या बैठकीतून काय प्रमुखपणे मुद्दा पुढे येतो। कारण की या बैठकीचं आयोजन जरी यशवंत सिन्हा यांनी केलं असेल, पण आणि शरद पवार या बैठकीचे होस्ट असेल, तर महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे महत्त्वाचं ठरतं की या बैठकीतून सारासारपणे काय निष्कर्ष निघतो आणि तोच निष्कर्ष देशाच्या राजकारणावरती परिणाम करणार आहे। अजिंक्य, प्रशांत, आपण जे पक्ष विरोधी पक्ष या बैठकीसाठी उपस्थित राहू शकतील त्यांची नावं तर दाखवली, पण त्या व्यतिरिक्त अशा कोण व्यक्ती आहेत ज्या या बैठकीला कदाचित उपस्थित राहू शकतात, ज्यांची कदाचित राजकीय पार्श्वभूमी देखील नाही, अशाही काही व्यक्तींना निमंत्रण दिलं गेलेलं आहे या बैठकीचं। आणि आपण मगाशी उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकींचा उल्लेख केला ज्या आता होऊ घातलेल्या आहेत पुढच्या वर्षी, त्या पार्श्वभूमीवर ही तिसरी आघाडी जर समजा बनलीत आणि त्या दृष्टीनं पावलं उचलली गेली तर त्याची सुरुवात आजपासून होऊ शकते। बरोबर आहे अजिंक्य, तिसऱ्या आघाडीचा जर विचार करायचा असेल तर तिसऱ्या आघाडीचा विचार करताना कुठले कुठले राजकीय पक्ष सोबत असावे। जर तिसरी आघाडी हे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात असेल तर भारतीय जनता पक्षाच्या विरोधात असलेले देशभरातले ज्या राजकीय पक्ष आहेत, जसे JMM आहे, त्यानंतर RJD आहे, समाजवादी पक्ष आहे, बहुजन समाज पक्ष आहे, यांच्याशिवाय BJD आहे, याशिवाय जर बघितलं तर AIADMK आहे, DMK यासारखा पक्ष आहे जो काँग्रेससोबत नेहमी राहिलेला आहे, DMK हा पक्ष। त्यानंतर सोबतच जर बघितलं आपण तर इतरही पक्ष जे आहेत, जे छोटे छोटे प्रादेशिक पक्ष आहेत, ज्या पक्षांना सोबत घेऊन कुठेतरी एक प्रकारे सत्ता स्थापनेसाठी मार्ग प्रशस्त करता येतो, अशा प्रकारच्या अनेक छोट्या मोठ्या पक्षांना एकत्र करण्यात येईल। पण महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या पार्श्वभूमीवरती जर ज्या पद्धतीने माहिती मिळते की या सगळ्या याच्यातून एक प्रकारे देशाची जी राजकीय परिस्थिती आहे आणि या राजकीय परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीनं विरोधी पक्ष नरेंद्र मोदींना विरोध करतात, या सगळ्या पार्श्वभूमीवरती आजच्या बैठकीमध्ये अनेक पत्रकार देखील उपस्थित राहणार आहे, काही विचारवंत देखील उपस्थित राहणार आहे, काही प्रोफेसर जे आहेत ते देखील या बैठकीत उपस्थित राहणार आहे, सोबतच समाज वैज्ञानिक जे आहेत ते देखील या बैठकीत उपस्थित राहतील, अशा प्रकारची चर्चा आहे। पण महत्त्वाचं म्हणजे या सगळ्यांना निमंत्रित देखील करण्यात आलं आहे। शरद पवार यांनी या सगळ्यांच्या साठी ज्या पद्धतीने चर्चा आहे की त्याच्या जेवणाची व्यवस्था देखील इथेच असणार आहे, त्यामुळे मोठी लांबशी बैठक इथेच असणार आहे आणि यातून कुठेतरी एक देशाला संदेश किंवा तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून तिसरी आघाडीच्या माध्यमातून देशाला राजकीय परिस्थिती किंवा राजकीय परिचित्र जे आहे ते कसं बदलता येईल यासाठी विस्ताराने चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। बिलकुल बिलकुल प्रशांत, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल। आणि या महत्त्वाच्या घडामोडीकडे आपलं लक्ष असणारच आहे। आज दुपारनंतर ही बैठक सुरू होणार आहे, मात्र तत्पूर्वी शरद पवार राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांसोबत सध्या चर्चा करतायत। याच संदर्भातली पुढची एक बातमी आपण बघूया। शरद पवारांनी ही जी बैठक बोलावलेली आहे या बैठकीसाठी शिवसेनेचा कोणताही प्रतिनिधी उपस्थित राहणार नसल्यानं आता चर्चेला उधाण आलेलं आहे। मात्र या बैठकीमध्ये देशातील सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांची उपस्थिती नसल्याचंही शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय। कोण आहे? आपण मला नावं सांगितली। विरोधी पक्षाच्या त्या बैठकीला काँग्रेस पार्टी आहे का, समाजवादी पार्टी आहे का, मायावतींचा पक्ष आहे का, किंवा आम आदमी पार्टी? नाही, बघा की माझ्या माहितीप्रमाणे यशवंत सिन्हा यांचा एक राष्ट्रमंच नावाचं एक काहीतरी एक संघटन त्यांनी केलं होतं, त्याची एक बैठक पवार साहेबांकडे आज आहे। याच्या पलीकडे मला त्या बैठकीचं फार महत्त्व वाटत नाही। पवार साहेब मोठे नेते आहेत, हे राष्ट्रमंच लोक त्यांच्याकडे काही सल्ला मसलतीला गेले असतील।
पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी आता आपण बघणार आहोत। विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आता होऊ घातलंय आणि या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सल्लागार समितीची महत्त्वाची बैठक आता आयोजित करण्यात आलेली आहे। अधिवेशनाचा कालावधी नेमका किती दिवसांचा असावा याबद्दल आजच्या बैठकीमध्ये निर्णय होण्याची शक्यता आहे। विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आता होत आहे आणि या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सल्लागार समितीची महत्त्वाची बैठक पार पडतीये। याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। प्रफुल्ल, विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा कालावधी नेमका किती दिवसांचा असावा आणि इतर जे मुद्दे आहेत त्या विषयांवर चर्चा करण्यासाठी सल्लागार समितीची बैठक आज होतीये। प्रफुल्ल, काय सांगता येईल त्याबद्दल? अनेक आपण पाहतोय की विधिमंडळाचं अधिवेशन 5 जुलैपासून सुरू होणार आहे। हे पावसाळी अधिवेशन असेल। या अधिवेशनाचा कालावधी किती दिवसांचा असावा या संदर्भात विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीची ही बैठक होते। या बैठकीमध्ये कामकाज किती दिवसाचं चालावं असा चर्चा आहे, कारण आपण गेल्या अधिवेशन जर पाहिलं तर साधारणतः 2 ते 3 दिवसाचं अधिवेशन जे आहे या ठिकाणी घेण्यात आलं होतं। त्याच पार्श्वभूमीवर हे अधिवेशन देखील 3 दिवसांचं होईल का याबाबत उत्सुकता लागलेली आहे। पण हे अधिवेशन साधारण 1 आठवडा किंवा 2 आठवड्याचं व्हावं याविषयीची देखील चर्चा जी आहे ती विरोधी पक्षाकडनं केली जाते आहे। त्यामुळे कामकाज करोनाचा कालावधी आहे आणि करोनाच्या कालावधीमध्ये किती गर्दी करावी आणि कुठले विषय जे आहेत ते मोठे विषयांची यादी जी आहे ती विरोधकांकडे आहेत। अशा परिस्थितीमध्ये अधिवेशनाचा कालावधी जो आहे तो वाढता ठेवावा ही मागणी विरोधकांची राहील। पण आज नक्कीच समजेल की कालावधी जो आहे तो अधिवेशनाचा किती राहील। प्रफुल्ल, किती दिवसांच्या या कालावधीची मागणी विरोधकांकडून अंदाजे करण्यात आलेली आहे? काही त्याबद्दलची माहिती? 1 आठवडा, 1.5 आठवडे, 2 आठवडे, कालावधी नेमका किती असावा? विरोधकांनी नेमकी याबद्दलची काय मागणी केली आहे? विरोधकांचं म्हणणं आहे की आमच्याकडे अनेक महत्त्वाचे विषय राज्याच्या व्यवस्थेच्या संदर्भात आहेत। कोरोना काळ आहे, त्याचबरोबर आरोग्य व्यवस्थेचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांच्या विमाचा प्रश्न आहे, असे अनेक प्रश्न जे आहेत ते महाराष्ट्रामध्ये भेडसावत आहेत। याची उत्तरं मिळावी आणि शेतकऱ्यांना कुठे भरीव मदत मिळावी या संदर्भातले मुद्दे जे आहेत हे पाहता अधिवेशनाचा कालावधी 2 आठवड्यांपेक्षा अधिक असावा ही मागणी जी आहे ती विरोधकांकडनं वारंवार होते। पण आता राज्य सरकार आणि एकूणच या बैठकीमध्ये कामकाज सल्लागार बैठकीमध्ये किती कालावधी ठरतो ते आता थोड्या वेळातच समजेल। बिलकुल प्रफुल्ल, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। आणि ही देखील महत्त्वाची बातमी ज्याच्या अपडेट्स आपण वेळोवेळेला घेणारच आहोत। नेमका पावसाळी अधिवेशनाचा कालावधी किती दिवसांचा असेल हे या बैठकीच्या नंतर आपल्याला समजू शकणार आहे। यानंतरची महत्त्वाची बातमी कोल्हापूरमधून आपण बघणार आहोत। मराठा आरक्षणासंदर्भातल्या आंदोलनाची ही बातमी आहे। कोल्हापुरात आज मराठा आरक्षणासाठी चक्काजाम आंदोलन करण्यात आलं। सकल मराठा समाजामार्फत हे आंदोलन केलं गेलं। या आंदोलनामध्ये राजर्षी शाहू महाराजांच्या जनक घराण्याचे वंशज आणि सकल मराठा समाजाचा घटक म्हणून समरजित घाटगे सहभागी झालेले होते। यावेळेला त्यांनी राज्य सरकारवर थेट निशाणा साधला। ताराराणी चौकात आयोजित करण्यात आलेल्या या चक्काजाम आंदोलनामध्ये शहरासह जिल्ह्यातील सकल मराठा समाजातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते। खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी 1 महिन्यासाठी हे आंदोलन स्थगित केलेलं असताना कोल्हापुरात मात्र मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक होत असल्याचं दिसतंय। दरम्यान आंदोलन स्थळावरनं तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांनी। एकीकडे राज्यसभेचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी 1 महिन्यासाठी आंदोलन स्थगित किंवा शिथिल केलेलं असताना हे पोस्टर जे लावण्यात आलेलं आहे त्याची चर्चा सध्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जोरात आहे। त्या पोस्टरवरची टॅगलाईन आहे आता मूक मोर्चा नाही मराठा क्रांती ठोक मोर्चा, म्हणजेच आक्रमक भूमिका ही घेतली गेलेली आहे। आणि आपण पाहतोय चक्काजाम आंदोलन हे करण्यात आलेलं आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे एकीकडे शिवशाहूंचे वंशज संभाजीराजे छत्रपती यांनी मूक आंदोलन 1 महिन्यासाठी स्थगित केलेलं असताना दुसरीकडे मात्र शाहू जनक घराण्यातील वंशज समरजित सिंह घाटगे हे मात्र या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। आणि आता आपण पाहतोय की हातामध्ये भगवे झेंडे, डोक्यावर भगवी टोपी घालून हे सगळे जे आंदोलन करतात हे सगळे यामध्ये सहभागी झालेले आहेत। हा पहिला रस्ता जो दिसतो हा शिवाजी विद्यापीठाकडून येणारा रस्ता आहे। समोरचा रस्ता कोल्हापूर शहरामध्ये जाणार आहे। उजव्या बाजूचा रस्ता कसबा बावडाकडे जाणार आहे। आणि हा जो आपल्याला पूर्वेकडचा रस्ता
रस्ता दिसतोय हा राष्ट्रीय महामार्गाकडे जाणारा रस्ता आहे आणि चारही रस्त्यांवरची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. कडेकोट पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात आहे आणि चक्काजाम हे आंदोलन पहिल्यांदा कोल्हापूरमध्ये करण्यात आलं आहे. आपल्याला माहिती आहे की मूक आंदोलन देखील कोल्हापूरमध्ये करण्यात आलं होतं आणि त्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी नाशिकमध्ये देखील आंदोलन केलं होतं. पण राज्य सरकारने 21 दिवसाची मुदत मागितल्यामुळं 1 महिन्यासाठी आंदोलन स्थगित केलेलं असताना संभाजीराजे छत्रपती यांनी दुसरीकडे मात्र सकल मराठा समाज हा कोल्हापूरमध्ये आक्रमक झाला आहे आणि आरक्षण कुठल्याही परिस्थितीमध्ये घेणारच. आणि ह्यानंतर म्हणजे ह्या आंदोलनानंतर जर राज्य सरकारनं दखल नाही घेतली तर मात्र अजून आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा देखील सकल मराठा समाजानं कोल्हापूरमधल्या दिलेला आहे. संदीप राजगोळकर, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. आणि यानंतरची बातमी औरंगाबादमधली. एकीकडे कोल्हापूरमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी चक्काजाम आंदोलन केलं गेलेलं आहे, तर दुसरीकडे औरंगाबादमध्ये जर आपण बघितलं तर ओबीसी समाजाच्या वतीनं आक्रोश आंदोलन करण्यात येत आहे. छगन भुजबळ यांचे मुखवटे घालून हे आंदोलक या आंदोलनामध्ये सहभागी झालेत आणि थेट यानंतर आपण औरंगाबादमध्ये जाणार आहोत. सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत सध्या. थेट त्यांच्याकडनं या संदर्भातली माहिती आपण जाणून घेऊया. सिद्धार्थ, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यासाठी म्हणजे जे राजकीय आरक्षण रद्द झालेलं आहे या मुद्द्यासाठी आता हे आंदोलक इथं आक्रोश आंदोलन करतायत. काय नेमकी तिथली सध्याची दृश्य सांगतायत? अक्षय, आक्रोश आंदोलनाला सुरुवात झालेली जवळपास 1 तासापासून या ठिकाणी आंदोलन आहे. या आंदोलनाचं वैशिष्ट्य मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो की या आंदोलनामध्ये छगन भुजबळांचे मुखवटे काही लोकांनी घातलेले आहेत, काही शरीरावर काही लोकांनी पेंटिंग केलेले आणि चक्क एक यमराज सुद्धा या ठिकाणी आलेला आहे. आता 1 तासापासून या ठिकाणी आक्रोश आंदोलन सुरूच आहे आणि यानंतर जे आहे आपण बघू शकतो की रास्ता रोको आंदोलन करणार आहेत. आपण थोडंसं भावना जाणून घेऊया. मुखवटे घातले, भुजबळ साहेबांचे मुखवटे का घातले? नाही बोलणार नाही, प्रश्न विचारले मुखवटे. भुजबळ साहेबांचे मुखवटे यासाठी घातलेले आहेत कारण तमाम देशातल्या ओबीसी नेतृत्व फक्त भुजबळ साहेब करू शकतात, ही आहे देशातल्या ओबीसीची भावना आहे, म्हणून भुजबळ साहेबांचे मुखवटे आम्ही घातलेले आहेत. कसं काय आमचे ओबीसी नेते आपण बघतोय की या ठिकाणी एक यमराज सुद्धा या ठिकाणी. दादा, याचा काय अर्थ आहे आंदोलनात? आम्ही सरकारचा जाहीर निषेध करतो, केंद्र सरकारचा जाहीर निषेध करतो. पण हे कवटी आणि हे का हे ओबीसी बांधवांचं प्रतीक आहे ना, याच्यामध्ये पण ओबीसी आहे ना, सगळ्या समाजात ओबीसी आहे, त्यामुळे आम्ही ओबीसीचं नेतृत्व म्हणून मी त्याचा हे केलं आहे. आपण बघतोय की शरीरावर सुद्धा लढा हक्कासाठी आक्रोश आंदोलन लिहिलेलं आहे. दादा, काय भावना आहे तुमच्या? आमच्या भावना एकच आहे की आमचं जे राजकीय आरक्षण आज राजकीय आरक्षण काढलं, उद्या चालून शैक्षणिक काढतील, अजून बाकीचं जे इतर आरक्षण आहे ते सुद्धा काढतील, म्हणून हे असंच आंदोलन आम्ही नेहमी करत राहू आणि रस्त्यावर आमची उतरायची तयारी आहे. आता मन की बात नाही, आता ओबीसीची बात, आता चाय पे चर्चा नाही, आता ओबीसी पे चर्चा होना चाहिए. बघितलं आपण एकंदरीत या ठिकाणी आंदोलनकर्त्यांच्या भावना बघितल्या आपण. आम्ही सर्व भुजबळ अशा पैशाची भावना, मुखवटे घातलेले आहेत, काही समाजाचं प्रतीक आहे कारण अति मागा समाज ओबीसी मध्ये येतो, त्यांचेही काय प्रतिनिधी या ठिकाणी सर्व समाज ओबीसी. अक्षय, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. आपण बघतोय ओबीसी समाजाचं आंदोलन औरंगाबादमध्ये सुरू आहे, आक्रोश आंदोलन या ठिकाणी सुरू आहे. पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी आता आपण बघणार आहोत. मीरा भाईंदरमध्ये भाजपच्या अडचणींमध्ये वाढ झाल्याचं दिसतंय. तब्बल 30 ते 40 नगरसेवक नाराज असल्याची माहिती मिळतेय. भाजप जिल्हाध्यक्ष निवडीवरून हा सगळा वाद उद्भवल्याची सध्याची माहिती आहे. जवळपास 45 नगरसेवक प्रदेश कार्यालयात देखील जमल्याचं समजतंय. 30 ते 40 नगरसेवक नाराज आहेत अशी माहिती समोर येतेय. त्यामुळे मीरा भाईंदरमध्ये भाजपच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. याबद्दलची अधिक माहिती त्या देत आहेत. प्रणाली, भाजप जिल्हाध्यक्ष निवडीवरनं हा सगळा वाद असल्याचं सध्या तरी समजतंय. काय नेमकी यामागची पार्श्वभूमी आहे आणि नगरसेवक नेमके का नाराज आहेत? अजिंक्य, कालच चंद्रकांतदादा पाटील यांनी काही जिल्हाध्यक्षांची निवड याची घोषणा केलेली होती. त्यापैकीच एक जे आहे ते रवी व्यास होते. रवी व्यास हे या पक्षामध्ये खरं तर नवीन आहेत. 3च वर्ष झाले त्यांना पक्षात येऊन आणि त्यांच्यावर एवढी मोठी जबाबदारी सोपवण्यात आली, त्याबद्दल ही नाराजी आहे. सध्या आपण पाहतोय की हे जे बंद दार आपल्याला दिसतंय प्रमोद महाजन सभागृह, या सभागृहाच्या आतमध्ये हे सगळे नगरसेवक
आणि त्याचबरोबर पक्षातील मोठे पदाधिकारी ज्यांचा ह्या जिल्हाध्यक्ष निवडीला विरोध आहे ते सगळे एकत्रित जमलेले आहे. जवळपास आत्ताच्या घडीला आपण जर बघितलं तर 70 ते 80 जण आहे, ज्याच्यामध्ये 40 ते 45 नगरसेवकांचा सुद्धा समावेश आहे. मीरा भाईंदर या महानगरपालिकेवर भाजपची सत्ता असून तिथे 94 पैकी 65 नगरसेवक हे भाजपचे आहेत आणि या 65 नगरसेवकांपैकी जवळपास 40 ते 45 नगरसेवक यांचा या जिल्हाध्यक्ष निवडीला विरोध आहे. त्याच्यामध्ये महापौर उपमहापौर यांचा सुद्धा समावेश आहे आणि त्यामुळे हे सगळेच जण आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी तुर्तास भाजपच्या प्रदेश कार्यालय इथे आलेले आहे. मुख्य म्हणजे जर आपण बघितलं तर कालच ही निवड झालेली आणि आज लगेच त्याचे पडसाद दिसून येत आहेत. काल आणखी एका महानगरपालिकेमध्ये भाजपच्या 10 नगरसेवकांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेची कास धरलेली होती. त्या पार्श्वभूमीवर मीरा भाईंदर महानगरपालिकेचा राडा अशा पद्धतीनं पुढे येणं हे नक्कीच भाजपसाठी चिंतेची गोष्ट आहे. तुर्तास या सगळ्या नगरसेवकांचं म्हणणं नेमकं कोण ऐकून घेणार आहे हे अजून कळू शकलेलं नाही, परंतु लवकरच या संदर्भामध्ये कोणीतरी वरिष्ठ पदाधिकारी येऊन त्यांची समजूत घालतील किंवा काही नवीन बदल करायचे असतील तर ते बदल करण्याच्या दृष्टीनं काहीतरी घोषणा होईल. पण आता आपण पाहतो की प्रदेश कार्यालयावर जवळपास भाजपचे 80 ते 90 पदाधिकारी येऊन उपस्थित झालेले आहेत. त्यापैकी 45 नगरसेवकांचा सुद्धा समावेश आहे. अजिंक्य. बिलकुल प्रणाली, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. आणि ही महत्त्वाची बातमी आहे. या बातमीचे अपडेट्स देखील आपल्याला घ्यायचे आहेत. मीरा भाईंदरमध्ये भाजपच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसतेय. एका ब्रेकसाठी आपण थांबूया. ब्रेकनंतर इतरही महत्त्वाच्या बातम्या आपल्याला बघायच्या. बघत रहा न्यूज 18 लोकमत.